आपल्यापैकी बऱ्याच लोकांना स्वामींची उपासना करण्याची खूप मनापासून इच्छा असते, परंतु स्वामीची उपासना करायची कशी हा बऱ्याच लोकांना पडलेला प्रश्न असतो. कारण काही घरगुती अडचणी असतात किंवा पुरेशी माहिती नसते, त्यामुळे आपण योग्य पद्धतीने सेवा करू शकत नाही. आणि जर योग्य पद्धतीने सेवा न झाल्यास जी आपल्याला काही फलप्राप्ती होणार आहे त्यापासून आपण वंचित राहतो आणि आपण विनाकारण इतरांना दोष देतो की आम्हाला योग्य सेवा दिली नाही. त्यामुळे आज मी ह्या व्हिडिओमध्ये प्रत्येक राशीनुसार म्हणजे आजच्या या व्हिडिओमध्ये फक्त कुंभ राशीचा विचार केलेला आहे. त्यामुळे कुंभ राशीच्या लोकांनी स्वामींची सेवा कशी करायची याबद्दल या व्हिडिओमध्ये डिटेल माहिती आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी आध्यात्मिक, धार्मिक, वारकरी सांप्रदायिक रिलेटेड व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळोवेळी घेऊन येत असते. कुंभ राशी, ज्यांची रास कुंभ आहे त्यांचा राशी स्वामी हा शनी असतो. त्यामुळे त्यांनी दर शनिवारी, मुळात स्वामी समर्थांची सेवा ही गुरुवारी करण्याची मान्यता आहे, परंतु यामध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर अनुकरण केलं तर तुम्हाला लवकर रिझल्ट भेटेल. तर कुंभ राशीच्या व्यक्तींनी दर शनिवारी मठात जाऊन स्वामींचं दर्शन हे घ्यायचं, परंतु त्यांनी दर्शन हे फक्त शक्यतो सकाळीच घ्यावं जमलं तर. तशी प्रथा शक्यतो सकाळचीच असते, परंतु आपल्या घरगुती शेड्यूलनुसार आपण संध्याकाळी जातो, पण ते योग्य नाही आहे. सकाळ संध्याकाळ दोन्हीही वेळ गेलं पाहिजे. त्यामुळं कुंभ राशीच्या व्यक्तींनी सकाळी जाण्याचा प्रयत्न करावा. कुंभ राशींच्या लोकांनी दर शनिवारी आणि जमलंच तर रोजच खाली दिलेल्या मंत्राचा 21 वेळा नामजप करावा. तर तो मंत्र असा आहे: ओम नमो देवादिदेव स्वामी देवाय नमः. तुम्हाला जर मंत्र लक्षात राहिला नसेल तर तुम्ही स्क्रीनशॉट मारून ठेवा किंवा वहीच्या एका पानावर लिहून ठेवा. मंत्र मी पुन्हा एकदा सांगते: ओम नमो देवादिदेव स्वामी देवाय नमः. याचा रोज जमलंच तर 21 वेळा नामजप करावा. नामजपासाठी तुम्ही कोणतीही योग्य वेळ ठरवून ठेवू शकता. सकाळी समजा आपण 8ला नामजप करतोय तर रोज त्याच वेळेला नामजप झालाच पाहिजे, वेळ ढाळायची नाही. त्यामुळे आपल्या सवडीनुसार आपण एकच वेळ लावून धरायची. कुंभ राशींच्या लोकांनी कोणते स्तोत्र वाचावे? अक्कलकोट स्वामी स्तोत्र महात्म्य अशा नावाचे जे पुस्तक भेटतं किंवा पुस्तकामध्ये स्वामींच्या कुठेही तुम्हाला असं स्तोत्र आढळलं तर त्याचं दर शनिवारी किंवा रोजच पठण करायचं. तुम्ही कितीही वेळेस करू शकता, एक वेळेस केलं रोज तरी चालतंय, परंतु स्तोत्र लक्षात ठेवा. बरेचसे स्तोत्र असतात. अक्कलकोट स्वामी स्तोत्र महात्म्य असं जर तुम्हाला आढळलं तर त्याचंच पठण करायचं. बरेच लोक मठात जाऊन बऱ्याच प्रकारचे दानधर्म करतात, परंतु नक्की कुंभ राशीच्या व्यक्तीने कोणत्या प्रकारचा दानधर्म करावा याचा मी खाली यादी दिलेली आहे. यामध्ये तुम्हाला जमलंच तर सगळे पदार्थ भेटले तर अतिउत्तम, परंतु यातून जे जे तुम्हाला शक्य होईल ते तुम्ही दानधर्म करायचा. कुंभ राशींच्या लोकांनी कोणत्या प्रकारचे दानधर्म करावे? सर्वात पहिलं काळे उडीद, आंबा, मोतीचूर लाडू, आकाशी रंगाचे वस्त्र, कांस्य धातू, निळे अष्टरचे फूल मनोभावे स्वामींच्या मठात दान करत राहाव्या. तुम्ही गुरुवारी करू शकता, शनिवारी करू शकता किंवा महिन्यातून एखाद वेळेस करू शकता, पण ह्याच वस्तू तुम्ही दान करायच्या. रामकृष्ण हरी.